नमस्कार. झुमीज किचनमध्ये आज मी आपल्याला क्रीम ऑफ टोमॅटो सूप दाखवणार आहे. आता सूप करताना मी हे 5 टोमॅटो घेतलेले आहे. त्याचा वरचा भाग गोल असा कापून घेऊया. तो बाजूला काढायचा आणि हे टोमॅटो आपण उकडायला ठेवायचे. सगळ्या टोमॅटोचं हे असं काढून घ्यायचं. आता हे मी पॅन ठेवलेलं आहे, त्याच्यात पाणी ठेवलेलं आहे. त्याच्यात हे आपण टोमॅटो घालून घेऊया. हे टोमॅटो अगदी 4-5 मिनिटच ठेवायचे. साल निघायला आलं की काढायचे आणि आपण साल काढून घ्यायची. सूप हे सगळ्यांचं आवडतं असतं, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना सूप आवडतं. दररोज नाही तर आठवड्यातून 4-5 वेळा तरी करावं, कारण ते आरोग्याच्या दृष्टीने चांगलं असतं. डाएट करतात त्या लोकांना सुद्धा सूप प्यायला काही हरकत नाही. आता हे आपले टोमॅटो शिजून झाले आहेत, ते आपण काढून घेऊया आणि थंड झाल्यावर त्याची आपण सगळी सालं काढून टाकूया. आता एक 5 मिनिटं थांबून आपण थंड करून घेऊया. आता ही आपण अशी सालं काढून घेऊया. आता या टोमॅटोची प्युरी बनवूया. आता हे आपण सालं काढलेले टोमॅटो मिक्सरमध्ये घालून घेऊया. कोणी याला टोमॅटोची प्युरी असं पण म्हणतात, कोणी याला टोमॅटोचा पल्प असं पण म्हणतात. ते आपण करून घेऊया. आता ही टोमॅटोची प्युरी मी गाळून घेते. ही चांगली गाळून घ्यायची, म्हणजे त्यात बी वगैरे काही राहत नाही. आणि आता याच्यात उरलेलं जे पाणी आहे घालून ते पण मी घालून घेते. असा हे बघा, बिया सगळ्या वर राहिल्या आहे आणि गर सगळा खाली गेलेला आहे. आता छोटा 1 चमचा भरून मीठ घातलेला आहे. आपल्याला जसं आवडेल लागेल त्याप्रमाणे घाला. 1 छोटा चमचा साखर घालून घेतली आहे. तो टोमॅटोचा जो आंबटपणा असतो तो थोडा कमी होतो. आता ही मिरी पावडर आहे, छोटा 1 चमचा, आणि थोडीशी मी दालचिनीची पावडर घालते आहे, 1 पाव चमचा. हे सगळं मिक्स करून घेऊया. हॅलो. आणि आता आपण व्हाईट सॉस करून घेऊया. आपण 1 चमचा मस्का भरून घेऊया व्हाईट सॉस बनवण्याकरता. आणि त्याच्यात 1 चमचा मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर घालून घेऊया. मी 1 चमचा मैदा घातलेला आहे, तो आपण असा परतून घेऊया. असा चांगला मैदा ह्याच्यात परतून घेऊया, म्हणजे त्याच्या कुठच्या गुठळ्या राहणार नाही. असं चांगला परतला की त्याच्यात 1 कप दूध घालून घेऊया आणि हे ढवळून घेऊया. आपला व्हाईट सॉस तयार झालेला आहे. आता जरा बंद करूया. आता आपला हा व्हाईट सॉस तयार झालेला आहे. त्याच्यात टोमॅटोचं
आपण घालून घेऊया. टोमॅटो आणि हे आता ढवळायचं. ह्याच्यात 1 चमचा क्रीम घालायचं. जास्त वेळ उकळवायचं नाही, कारण दूध आहे त्यामुळे दूध फाटण्याची शक्यता असते. आता हे आपलं सूप तयार झालं आहे. आपण प्लेटिंग करून घेऊया. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर मला सबस्क्राईब करा, बेल आयकन बटन क्लिक करा, म्हणजे माझ्या पुढील रेसिपी आपल्याला बघायला मिळतील. आता हे आपलं सूप तयार झाले आहे. हे तळलेल्या पावाचे तुकडे मी घालून घेतले आहेत, त्याला क्रुटॉन म्हणतात. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी आवडली ते मला पण नक्की कळलं.